नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज फक्त किचन ट्रॉली साफ करायचं ठरवलं होतं, पण संध्याकाळी अचानक असं काही घडलं की सगळा प्लॅनच बदलला। किचन ट्रॉलीज रोज वापरात असल्यामुळे ट्रॉलीमध्ये धूळ, तेलकटपणा आणि बारीक घाण साचतच असते, त्यामुळे वेळोवेळी ती स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं। कितीही नाही म्हटलं तरी किचनमध्ये हा पसारा होतच असतो आणि त्याप्रमाणेच ट्रॉलीमध्ये सुद्धा ही धूळ खूप साचलेली आहे। त्यामुळे मी ही ट्रॉलीमधली सर्व भांडी बाहेर काढून आज ट्रॉली स्वच्छ करून घेणार आहे। ट्रॉलीजमधील मॅट्स सुद्धा मी काढून घेणार आहे। यामध्ये मॅट्स टाकल्यामुळे खरंच खूप छान ट्रॉलीज राहतात। मी या मायक्रोफायबर क्लॉथने व यापूर्वी व्हिडिओमध्ये जो मी क्लीनिंग स्प्रे दाखवला आहे त्याने ट्रॉलीज क्लीन करून घेणार आहे। ही टेंडम किचन ट्रॉली म्हणजे मॉड्युलर किचनमधील खूप उपयुक्त स्टोरेज आहे। यामध्ये जास्त भांडी व्यवस्थित ठेवता येतात आणि पूर्ण ट्रॉली बाहेर येत असल्यामुळे मागे ठेवलेले सामानही सहज मिळतं। या ट्रॉलीची खासियत म्हणजे ती मजबूत चॅनलवर चालते, त्यामुळे जड भांडी ठेवली तरी ती सहज उघडता बंद करता येते। त्यामुळे रोजच्या वापरासाठी ही खूप सोयीची मला तर वाटते। या ट्रॉलीजच्या मागे जी धूळ साचलेली आहे ते क्लीन करणं मला शक्य नव्हतं, त्यामुळे माझ्या छोट्या मुलीने मागच्या साईडची पूर्ण जी धूळ आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे। आता या मॅट्स मी स्वच्छ करून घेणार आहे, क्लीन करून घेणार आहे। बघा, ट्रॉलीमध्ये जी छोटे छोटे कण दिसत आहेत किंवा धूळ साचलेली आहे ती सुद्धा या क्लिनिंग स्प्रेमुळे क्लीन होऊन गेलेली आहे। मॅट स्वच्छ धुवून त्यांना वाळवून या ठिकाणी झालेल्या आहेत। आता त्या मी ट्रॉलीजमध्ये टाकून घेत आहे। झालं तर मग मॅट्स टाकून झालेले आहेत। आता मी पूर्ण भांडी लावून घेणार आहे। क्लिनिंग केल्यानंतर खरंच किती स्वच्छ वाटतं आणि मन हे आपलं प्रसन्न होतं, त्यामुळे नेहमी क्लिनिंग करणं हे खूप गरजेचं असतं। ट्रॉलीची आतून क्लिनिंग झाल्यानंतर मी बाहेरून सुद्धा या स्प्रे बॉटलने स्प्रे करून स्वच्छ करून घेणार आहे। या स्प्रे बॉटलची खासियत अशी आहे की या स्प्रे बॉटलमुळे स्प्रे केल्यामुळे किंवा याने क्लिनिंग केल्यामुळे झुरळ तर पाहायला मिळणारच नाहीत तुम्हाला, त्यामुळे अशा स्प्रे बॉटल तुमच्या घरामध्ये नक्की ठेवा। फ्रीज ही बाहेरून स्वच्छ करून घेतला। हँडल, दरवाजा आणि बाजूचा भाग पुसल्यावर फ्रीज एकदम चमकदार दिसायला लागला। इतक्यात माझे मिस्टर घरी आले। मग साफसफाई थोडा वेळ थांबवून आम्ही दोघांनी मिळून गरमागरम चहा बनवून आणि निवांत बसून चहाचा आनंद घेतला। दिवसभराच्या कामानंतर असा छोटासा चहाचा ब्रेक खूप छान वाटतो। थोड्याच वेळात लक्षात आलं की आमच्या मोठ्या मुलीचा चष्मा तुटला आहे, त्यामुळे लगेच तिला डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो। डॉक्टरांना दाखवल्यानंतर नवीन चष्म्याची ऑर्डर द्यायला सुद्धा लगेचच गेलो। चष्म्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुलींनी बाहेर काहीतरी खायचा हट्ट केला। मग आम्हीही विचार केला आजच त्यांची इच्छा पूर्ण करूया। सगळ्यांनी मिळून बाहेर थोडंसं खाल्लं आणि छान वेळ एकत्र घालवला। त्यानंतर घरी परतलो आणि दिवसाची सांगता झाली। अशी गेली आजची आमची संध्याकाळ। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घरगुती साफसफाई आणि डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.